नारायण बाहेर गेले तर काही काय म्हणतात मला लोक पाठवत राहतात बरं का, मी लक्ष देत नाही. पण काही लोक उगाच आपलं काय म्हणतात ना, त्यांना सवय लागलेली असते ते म्हणतो चंदाचा धंदा, तसं ते असतं त्यांचं सुरू. आता नैतिक अधिकार कायदेशीर अधिकार याच्यातलं जर बघितलं, कायदेशीर तर नाहीच पण नैतिक अधिकार सुद्धा नाही एखाद्या व्यक्तीला बोलण्यासंदर्भात. माझ्या म्हणजे आमच्या सारख्या महिलांच्या लेकरांच्या बाबतीत तिची पोरगी किती उद्धट आहे, तिचा किती मोठा आवाज आहे, तिला संस्कार आहेत का? म्हणजे आम्ही आमच्या लेकरांना संस्कार लावत नाही. महत्त्वाचा मुद्दा तर मला लेकरांना संस्कार लावायचे नाही. माझ्या लेकरांना जे काही शिकवायचंय ते कायदेशीर आणि संवैधानिक मूल्य ते शिकवायचे. ते शिकवले लेकरांना की आपसूक ते संस्कार शिकतात. कुणाला बोलायचं, कुणाच्या विरोधात उभा राहायचं, क्रिटिसाइज कुणाला करायचं, आपले हक्क काय आहेत, आपले कर्तव्य काय आहेत, आपले काय म्हणतात ना, हे सगळं लेकरांना कळतं. सो त्याच्यामुळे मला का बाकीचे संस्कार जे आहेत ना धार्मिकरित्या, मग मी त्याच्यामध्ये ते शिकवण्याच्या फंद्यात पडत नाही. परंतु संबंधित व्यक्ती जाणीवपूर्वक म्हणजे मुलींना, तसं तर तिचा धंदाच आहे की प्रत्येकाच्या लेकराला ट्रोल करायचं, प्रत्येकाच्या म्हणजे नुसतं ट्रोलच नाही तर त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर सुद्धा बोलायचं. म्हणजे तुझ्या लेकराचे प्रायव्हेट पार्ट मी तळून खाईन. म्हणजे मुलं जे असतात त्यांचे प्रायव्हेट पार्ट म्हणजे कमरेखालचा भाग कापून तळून खाणारी ही व्यक्ती न झालेल्या पोक्सोच्या गुन्ह्यात बापाला अटक करण्यासाठी आता पोक्सोची तयारी झाली आणि आज पोक्सो दाखल होणार. म्हणजे घटनाच घडली नाही परंतु पोक्सोचा गुन्हा दाखल होणार. आणि कसा तो नियोजन करून म्हणजे कॉन्स्पिरन्सी करून असं करून लेकराची, बापाची, माईची ताटातूट करणारी ही महिला, ही व्यक्ती संस्काराच्या गोष्टी सांगते. ह्या महिलेला हिच्या माईनं असं शिकवलंय का? कारण खास तर आतापर्यंतची असंच होतं की महिला लेकराला संस्कार लावण्याची जबाबदारी मुख्यतः आईची असते. कारण पूर्ण काळ, जास्तीत जास्त काळ ह्या आईच्या सहवासात मूल असतं. सो मला प्रश्न पडतो हा की ह्या महिलेला हे संस्कार शिकवले असतील का तिच्या माईने, की बाई तू तुझा जोडीदार असताना दुसऱ्या पार्टनर सोबत जा, पुन्हा त्याच्यावर गुन्हे दाखल कर, पुन्हा ते सेटलमेंट कर आणि बदनामी करून स्वतःची घे सोशल मीडियावरती. हे संस्कार दिले असतील का? दुसऱ्यांच्या लेकरांचे प्रायव्हेट पार्ट तळून खाण्याचे हे संस्कार तिच्या माईने दिले असतील का? तुझ्या मुलीवर एवढा बलात्कार झाला पाहिजे की तिची गर्भाची पिशवी फाटली पाहिजे, असं बोलणारी व्यक्ती संस्काराच्या बाता करते. वाट्या, स्त्रियांच्या छात्याला ती वाट्या म्हणून हिणवणारी. म्हणजे एखादी महिला फार तिच्या छोट्या छात्या असतात, अंगानं भरलेल्या महिला असतील तर त्यांच्या छात्या बित्या सगळं काही व्यवस्थित त्यांचं हे असतं, काय म्हणतात ना. परंतु काही महिलांना वजन नसतं किंवा लहानपणी त्यांना आहार विहार तो मिळालेला नसतो, त्यामुळे त्यांची उंची, वजन, कुपोषित मुलं असतात, लहानपणी आईचं लग्न झालेलं असतं, मग तो आहार मिळालेला नसतो, त्यानुसार त्यांची उंची खुटलेली असते, वजन वाढलेलं नसतं किंवा अनुवंशिक काही गुन्हे असतात. मग अशा महिलांच्या छात्यावर बोलणं, त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर बोलणारी महिला संस्कार कुणाला शिकवते? आमच्यासारख्या महिलांना. हा नैतिक अधिकार आहे का बरं? दिवस रात्र महिलांची बदनामी, लेकरांची बदनामी करणारी, लेकरांच्या प्रायव्हेट पार्टवर बोलणारी बाई, ही बाई संस्काराच्या गोष्टी करते. किती व्हॉट अ बिग जोक ना, आहे की नाही? एखाद्या महिलेला मोठे असले तर मग म्हणायचं तुझे एवढाले,
अरे बाबा बोलू नये, खरं तर ते कुणीच बोलू नये, कुणाचं केवढं असलं काय, पण रात्रंदिवस त्याच गोष्टीवर बोलणारी ही महिला, हिला नैतिक अधिकार आहे का बरं? माझ्या मुलीचा आवाज खूप मोठा आहे आणि तो असलाच पाहिजे. महिलांचा आवाज हा मोठा असला पाहिजे, मी या मताची. लहानपणी तुमचं जे काय टीनेजर वयापर्यंत तुम्ही असता स्त्रिया मुली, तेव्हा त्यांचे का आवाज दाबले जातात की मोठ्यानं बोलायचं नाही, मोठ्यानं हसायचं नाही, मोठ्यात बोलायचं नाही, बाईची जात आहे, नवऱ्याच्या घरी खिदखिदी मोठ्यानं हा हा हु हु करू हसायचं नाही, असे संस्कार दिलेले जातात. म्हणून स्त्रिया पुढे चालून महिला मोठ्या आवाजात बोलत नाही, त्यांचा हळू आवाज असतो. किंवा आपण कितीही संस्कार दिले किंवा काही जरी शिकवलं तर काही महिलांचा अनुवंशिकतेनुसार सुद्धा आवाज दबलेला असतो. आता माझ्याच घरामध्ये जी माझी लहानी मुलगी, तिचा अतिशय मोठा आवाज आहे लहानीचा, आणि मोठीचा आवाज अतिशय लहान आहे, कारण ती बापावर आहे. म्हणजे ज्या अनुवंशिकच्या गोष्टी असतात ना, ते आई वडिलांचे गुण लेकरात उतरत असतात अनुवंशिकतेनुसार, त्या DNA नुसार वगैरे जे असतं ना, तर त्या अर्थात माझी लहानी मुलगी जी आहे तर तिचे गुण वगैरे जे आहेत तर ते माझ्यावर आहेत. मोठ्या पोरीचे जे आहेत ते बापावर येतात. आणि दिसायला पण असं विरोधार्थ आहे, तर ती माझ्यावर गेली, ही लहानी बापावर गेली पण गुणाला माझ्यावर गेली, मोठी माझ्यावर दिसती पण गुणाची बापावर आहे. सो त्याच्यामुळे ते होतं. परंतु मला हे म्हणायचंय की आवाज मोठा का आहे मुलीचा माझ्या, म्हणून त्या मुलीला ट्रोल करायचं. आणि माझ्या मुलीचे जे काय असतील, आता एक व्हिडिओ टाकलेला होता, बोलण्याचा मुद्दा हा आहे की मी एक व्हिडिओ टाकलेला होता घटस्फोटाच्या प्रकरणातला, की आई वडिलांचं जे काही घटस्फोट होतात हे कायदेशीररित्या आहेत, एकमेकांच्या मतभेद झाले, पटलं नाही तर ते घेतात, त्याच्यामध्ये काही हे नसतं. परंतु हे वाढते घटस्फोट जे आहेत तर त्या वाढत्या घटस्फोटाचे परिणाम मुलांवर काय होतात, मुलांच्या भावना त्या आईवडिलांच्या नात्याविषयी काय असतात, त्यांना त्या आईवडिलांविषयी काय वाटतं. म्हणजे घटस्फोट झाला तर आईवडील वेगळे होतील, पण मला तर आईची गरज आहे, मला बापाची पण गरज आहे. अशा कंडिशनमध्ये लेकरं द्विधा मनस्थितीमध्ये असतात. मग अशामध्ये त्या लेकराचे त्या भावना, ते इमोशन्स, त्यांचं मत, त्यांचं अभिव्यक्ती जे आहे तर ते त्या व्हिडिओतून दाखवलेलं आहे. की माझी स्वतःची मुलगी म्हणते की माझा बाप आहे आणि माझा बाप असल्यामुळे मला दोघांची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी ती बोलते की तू नांदत नाहीस माझ्या बापाजवळ तर माझा बाप तुझ्याजवळ नांदतोय, कारण मी सासर घरी राहत नाही, मी माहेर घरी राहत नाही, तर आम्ही दोघं वेगळ्या ठिकाणी राहतोय. त्याच्यामुळे माझ्या घरातले जे काही वातावरण आहे हे जेंडर इक्वॅलिटीला धरून आहे, समानतेला धरून आहे, संवैधानिक मूल्यावर आम्ही जगणार आहे. दोघं नवरा बायको आम्ही जे असेल, जे काही वातावरण आमचं असेल तर ते काम घरातलं असेल बाहेरचं असेल, आम्ही एनी टाइम आम्ही सोबत असतो. आणि घरातलं बाहेरच्या जबाबदाऱ्या ज्या काही असतात, जशी ज्याला जी जमती, जे येते किंवा जी गरज आहे त्यानुसार आम्ही जबाबदाऱ्या आमच्या असतात. दुखायला खुपायला तर नवरा करणार, नवऱ्याचं दुखायला तर मी करणार, नवऱ्यानं पीठ मळून दिलं तर मी पोळ्या करणार, भाजी खुडून दिली तर मी करणार किंवा ते करणार. माझ्या नवऱ्याच्या हातची मला वजडीची भाजी असेल तर ती मला आवडते म्हणजे नवरा करून देणार. पण नवऱ्याला असं वाटलं की बाबा तुझ्या हातचं मला ही शेवगे काय ना ते कुठल्या तरी शेंगा असतात त्याची त्याला आवडती, किंवा त्याला बेसन तव्यावरचं माझ्या हातचं आवडतं, मी ते करून देणार. म्हणजे अशा पद्धतीचा आहे ज्याचा परिणाम त्या लेकरांवर आहे. त्याच्यामुळे त्या लेकरांना वाटतं की आमची भांडणं वगैरे अशी काही नाहीत, किंवा त्यांना असं वाटतं की बाबा आईवडिलांचं आमच्या कधी भांडणं नाहीत, किंवा मग हे असं वातावरण आहे, तर ते त्यांना काहीच वाटत नाही की तेवढ्या पद्धतीने आम्ही जरी बोललो ना, तर माझ्या मुलीला हे माहिती आहे की माझी मम्मी सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, ती सामाजिक कार्यकर्ते आहे. सो तिचं जे गोष्टी असतात ना, मग त्या पद्धतीने ती मला उत्तर देत असते किंवा ती बोलत असते. सो तिच्यावरती काय किंवा तुझं फारकत होणार आहे वाटेवर जे काही जे असेल तर ते सतत संबंधित महिला बोलत राहते. परंतु ती ही समजून घेत नाही की अरे त्या कंटेंटचं इंटेन्शन काय. बरं हे बघ की फारच ट्रोल झाली आणि किती ती ट्रोलिंग. अरे बाबा ट्रोलिंग होत असते कारण आम्ही भूमिका घेतो ना, आम्ही संवैधानिक भूमिका घेतो नाही तर आम्ही भूमिका जगतो, म्हणून आमचं ट्रोलिंग होत असतं. आम्ही असं उठून सुठून असं काहीही कुणाला नाहीत बोलत. जे काही बोलतो ते आमची मतं असतात, ती मतं जे असतात ते अभ्यासून असतात, ती एज्युकेशनमधून असतात, ते ट्रेनिंग्समधून असतात, ते चळवळीतली मतं असतात. आंबेडकरवादी विचाराची मी असल्यामुळे माझ्या आठवतच ते माझ्याकडे येतं. परंतु ह्या महिलेचं ती एक वेगळ्या विषयात असते, तिच्या यूट्यूबच्या एका वेगळ्या विषयात असते की असं ट्रोलिंग आणि तसं ट्रोलिंग. काही लोकांना हीच सांगतो की तुम्ही ट्रोल करायला, हे बी महत्त्वाचं, हे बी माहीत असतं आम्हाला. पण आपल्याकडे ती नैतिकता आहे का दुसऱ्यांच्या लेकरांना बोलण्याची? आपल्यात ते गोष्टी आहेत का?
हा तपास केला पाहिजे स्वतःचा. दुसऱ्यांच्या लेकरांना बोलणारी, दुसऱ्यांच्या लेकरांची बदनामी करणारी, दुसऱ्यांच्या लेकरांच्या प्रायव्हेट पार्ट कापून खाऊन म्हणजे कापून तळून खाण्याची इच्छा व्यक्त करणारी, दुसऱ्यांच्या लेकरावर बलात्कार होऊ दे अशी इच्छा व्यक्त करणारी, दुसऱ्यांच्या लेकरांच्या बाबतीत माय लेकराची ताटातूट करून त्या आईवडिलांना जेलमध्ये घालणारी, तशा पद्धतीचे कॉन्स्पिरसी करणारी, नियोजन करणारी, ह्या महिलेला कुठले नैतिकता आणि कुठले संस्कार आहेत हिच्या मायने हे सांगितलेत का? आणि माझ्या मुलीचा आवाज मोठा आहे, मी दाबत नाही, कारण मला दाबलेल्या आवाजातली लोक म्हणजे ते त्यांच्या परिस्थितीनुसार हे असतात. परंतु मला असं वाटतं एक स्त्री म्हणून स्त्रियांनी मोठ्या आवाजात बोललं पाहिजे, मोठ्या आवाजात व्यक्त झालं पाहिजे, जेणेकरून तिच्या व्यक्तिमत्वात आवाज हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे आता काही लोकांचं का मला एका महिलेनं सांगितलं होतं जेव्हा ती मला भेटली होती की तिच्या प्रियकरापायी तिचा जॉब गेला, तिच्या त्या प्रियकरापायी तिला फिनाईल पिवा लागलं, त्याच्यामुळे तिचा आवाज तो घोगरा झाला, तो बसला. ही वेळ माझ्या लेकरांवर येऊ नये, ही गोष्टी माझ्या लेकरांनी करू नये, आणखी कुणाच्याच लेकरांनी करू नये, कुठल्याही स्त्रीवर अशी वेळ येऊ नये की आपण वाहवत जावा त्या गोष्टीमध्ये. म्हणजे तुमचे आवाज बसलेत म्हणून आमच्या लेकरांच्या आवाज आम्ही मोठ्या आवाजात बोलू नये, शिकवू नये, हा माझा प्रॉब्लेम नाही, ते तुमचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या विचाराचा, तुमच्या खालच्या दर्जाचे विचार जे आहेत, तुमचा अभ्यास नसण्याचा तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. आणि जर माझ्या लेकरांच्या बाबतीत काही असंवैधानिक असेल तर तुम्हाला मार्ग आहेत तक्रारी करण्याचे. आणि मग तिकडे जाऊन हे करायचं की त्या व्हिडिओचं कंटेंट काय आहे, त्याच्यात मेसेज काय दिले, त्याच्यात लिहिली काय पोस्ट, हां त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. उठलं की 2 तास फक्त लाईव्हला बसणं असं थोडंच, खूप अभ्यास करून बोलावं लागतं त्याच्यावरती, हां ते जगून बोलावं लागतं. दुसऱ्यांच्या छात्यांना एवढ्याल्या तेवढ्याल्या म्हणणाऱ्या त्यांना नैतिकता कुठली आहे बरं? ह्यांनी बोलावं का? मी बोलत नाही, पण तुमचे चिवड्या लाडूचे व्हिडिओ, तुमचे ह्याचे व्हिडिओ, तुमचं काय काय आहे? चिवड्या लाडूचे कुणाचे पर्सनल व्हिडिओ असतील तर ते टाकले पाहिजे, टाकायचा अधिकार आहे का? बरं ठीक आहे, आम्ही सांगू तुम्हाला टाका, तुम्ही टाकून बघा बरं कुठं काय आहे त्या व्हिडिओमध्ये. मलाच माहीत नाही चिवड्या लाडूचे व्हिडिओ काय आहेत, परंतु मला जाणीवपूर्वक तिचे चिवड्या लाडूचे व्हिडिओ आहेत, लाडू चिवड्याचे व्हिडिओ आहेत. तर काही महिला पण म्हणतात त्याच्यात कमेंट करणारे, आम्हाला ते बघायचं आहे. अहो तुम्ही ते ताई टाका ना, हो आम्हाला ते बघायचं आहे चिवड्या लाडूचे व्हिडिओ. अगं फुकणे हो, तुमच्या घरात काय चाललंय ते बघा ना. तुम्ही कशाला दुसऱ्याच्या ओळणीचे वाशे मस्ताय? असंवैधानिक असेल तर कशा टाकता येईल, बेकायदेशीर असेल तर कसं टाकता येईल, पण त्यात कायदेशीर जर टाकण्याचं कुणाला हे असेल तर ते टाकावं, बघावं, दाखवावं असं. पण त्याच्या अगोदर आपला देहवारा कसा वासुलीचा बाजाराचा झालाय ते बी बघावं. अगोदर आपले तडीपारीचे प्रस्ताव गेले त्याच्यावर बघावं, बोलावं. तुमच्यात फार नैतिकता, तुमची फार संस्कार होते, तुम्हाला शिकवलेले तुमच्या मायबापाने. तुमचे का तडीपारीचे हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताध्यक्षांकडे गेले तर कशासाठी गेले तर? कारण तुम्ही व्हाईट कॉलर क्रिमिनल आहेत, समाजकार्याचं ढोंग करणारे आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून लिहून महिलांचीच बदनामी करणारे, सुपाऱ्या घेणारे तुम्ही लोक आहेत, आम्ही नाही. तर त्याच्यामुळे स्वतःच्या काय म्हणतात ना, आम्ही दुसऱ्यांच्या लेकरांवर बोलण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या लेकरांकडे लक्ष द्या, जे काय असेल ते बघा. दुसऱ्यांच्या लेकरांवर बोलायचं नाही, दुसऱ्यांच्या लेकरांना ट्रोल करायचं नाही. जर कंटेंटमध्ये बेकायदेशीरपणा असेल तर जाऊन तक्रारी द्यायची. लेकरांना बोलायचं नाही, ट्रोल करायचं नाही, परिणाम त्याचे वाईट होते, जास्त गुंतत जातात. कंटेंटवर बोलताय, क्रिटिसाइज करता, पण तुम्हाला मग आम्ही क्रिटिसाइज करतो ना की तुमचे कोणते संस्कार आहेत हे. लेकरा बाळाची ताटातूट करायची, माईची ताटातूट करायची, माय बापाला जेलमध्ये घालायचं, घडलेले जे घडले नाहीत गुन्हे ते गुन्हे घडवून आणायचे आणि पुन्हा म्हणायचं बापाने लेकीवर बलात्कार केला, त्याचं लैंगिक शोषण केलं आणि चला आज पोक्सो दाखल होणार. हे संस्कार दिलेत? माय लेकरची ताटातूट करायची हे संस्कार दिलेत? हे संस्कार दिलेत? आपला जोडीदार असताना, आपल्या जोडीदार आपली सगळं लैंगिक नातं जिवंत असताना सुद्धा आपण दुसरा ठेवणं आणि पुन्हा त्या व्यक्तीवर सुद्धा हाकणं, गुन्हे दाखल करणं, पुन्हा ते गुन्हे सेटलमेंट करणं, हे संस्कार दिले? संस्काराच्या बाता करायच्या नाही आमच्यासमोर. कारण तुमचे काय संस्कार आहेत, तुमचे काय इथिक्स आहेत जगण्याचे, त्याच्यामुळे आम्हाला शिकवायचं नाही.
तुमच्यामध्ये ती नैतिकता नाही, तुमच्यामध्ये ते कायदेशीर अभ्यास नाही, त्याच्यामुळे आणि तो तुम्हाला अधिकारही नाही आमच्यासारख्या लोकांच्या लेकरांना नावं बोटं ठेवायचा आणि आम्हाला नावं बोटं ठेवायचा. तुम्हाला तो नैतिक अधिकार नाही. आणि तुमच्यासारखे एवढे थर्ड क्लास लोक आमचे कधीच फ्रेंड होऊ शकत नाहीत. काय तुमच्यासारखे लोक आमचे कधीच मित्रमंडळी होऊ शकत नाहीत. आमचे खूप हेच आहेत. मित्रमंडळीच्या लेकरांना आपण कधीच म्हणणार नाहीत की आम्ही दुश्मनाच्या लेकरांना सुद्धा कधी वाईट वक्त बोलणार नाहीत. आणि तुम्ही मैत्रीचं ढोंग करून रचून तुम्ही लेकरापर्यंत पोहोचतात आमच्या. आणि आमचे गुणावरून सांगायचं आम्ही खूप चांगल्या फ्रेंड होतो. वाव व्हॉट अ जोक आहे ना. त्याच्यामुळं होईल तेवढं लेकरांवर कुणाच्या बोलवू नका. नाहीतर पुन्हा 5-6 वर्षाचे कलम लागतील. माझ्याकडे लोक येणार आहेत. आता ह्या वर्षीपासून माझं काम सुरू होईल. कोण? मी भाकरी करायला का कॉलेज आले तर तू सुनून थांब व्हिडिओ बंद करू का? लय वेळ झाला.